हे गाईज, आता आमचं जेवण झालं आहे. तर बीचवरती एक राऊंड मारून आलो. आता चाललो आम्ही लाईट हाऊसला. हे समर विघ्नेश्वर टेम्पल बघू शकता. मी तिथे रात्री येणार आहे. सगळं झाल्यावर रात्री एकदम आरामात येऊ तिकडे बघायला. इकडे सगळीकडे होमस्टे हॉटेल सगळं अवेलेबल आहे. पण मेन प्रॉब्लेम असा आहे की कंटिन्यू सुट्टी आल्यामुळे सगळं बुक आहे. लकीली आम्हाला भेटलं एक हॉटेल आणि तिथे फ्रेश झालो, जेवण झालं. आता मी गेलो लाईट हाऊसच्या बाजूला अजून एक मंदिर आहे आणि तिकडे एक किल्ला पण आहे. त्या किल्ल्यावर पण जाणार आहे आम्ही. आम्हाला गुहागरपासून 1 किलोमीटर पुढे रूम भेटला आहे. तर चाललो आहे आम्ही लाईट हाऊसच्या साईडने. हे गणपती मंदिर, अजून पुढे एक मंदिर आहे. हे बघण्यासारखे मंदिर आहेत, म्हणजे फेमस मंदिर आहेत. हे एक मंदिर आहे, फेमस मंदिर आहे ते गुहागरमधली. तुम्ही आले तर नक्की ते विजिट करा. ॲम्बियन्स खूप मस्त बनवलेले आहेत त्यांचं. ते विघ्नेश्वर टेम्पल पण मी फोटोमध्ये बघितले. आता रात्री जाईल तेव्हा रिअलमध्ये बघेल. तर लाईट हाऊस पण जवळजवळ 15-16 किलोमीटर आहे इकडनं. मिरज फोर्ट आहे, मिरज फोर्ट. त्या नाव आठवलं मला, मिरज फोर्ट आहे. जेवण पण आम्ही ते अन्नपूर्णा म्हणून हॉटेल आहे, नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे. व्हेज पण चांगलं होतं, नॉनव्हेज पण चांगलं होतं. सोलकढी ते एक नंबर होती. फेमस हॉटेल आहे गुहागरमधलं. खूप सारे यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, अन्नपूर्णा हॉटेल म्हणून. राहायची पण सोय आहे तिथे. तिथे पण रूम होते अवेलेबल. आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही गेलो नाही. ते आम्ही ह्या राईट साईडच्या हॉटेलमध्ये थांबलो. दुर्गा पल्स हे हॉटेलमध्ये थांबले या राईट साईडच्या. आपल्याला आता सरळ जायचं आहे. हे काय बनवलं आहे का माहिती, देवाचं होतं, मस्त होतं. पण तर आपल्याला एकदम सरळ जायचं आहे. तुम्ही थोडं टाईम लागतो एन्जॉय करा. आम्ही आता लाईट हाऊसला पोचलो आहे. एंट्री फी 10 रुपये आहे, शूटिंगचे 25 रुपये. आम्ही कॅमेरा नव्हता आमच्याकडे प्रोफेशनल, त्यामुळे काय त्यांनी घेतलं नाही. सगळं त्याचा कंट्रोल रूम आहे. वरती लाईट हाऊस आहे, शिलान्यास वरती जायचं आपल्याला. लाईट हाऊसमधले लाईट्स, ते ग्लासेस. लाईट हाऊसच्या इकडनं व्ह्यू बघू शकता, ते मस्त एकदम व्ह्यू आहे. फक्त 3 ते 5च लाईट हाऊस चालू राहतं. हे लाईट हाऊसच्या जवळचंच मंदिर आहे, शंकराचंच मंदिर आहे. पण फुल प्राचीन काळातलं आहे ते पण बघू शकता. जातो आतमधलं, दाखवतो तुम्हाला. तसं जुनं मंदिर आहे एकदम. शंकराचं मंदिर आहे आणि शंकराचे मंदिर खूप आहेत, जे तुम्ही मोजाल तेवढेच कमी आहेत. एवढी शंकराचे मंदिर आहे तिथे. बाहेरचा परिसर मंदिराचा बाहेरनं पण मंदिर मस्त आहे.
तर आम्ही लांबून मगाशी आलो ना तर रोडवरनं दिसत होतं लाईट हाऊसचा रस्त्याने हे मंदिर. तर आम्ही निघालो किल्ल्याच्या दिशेने. पण 1 किलोमीटरवर जवळजवळ किल्ला येतो. 4 मिनटं लागतात बाईकवर. आता बाईकनेच निघालो. रोड बघू शकता किती मस्त असं जंगलातनं जातो असं वाटतं. बारीक रोड आहेत म्हणजे खड्डे बिड्डे नाहीत रोडला जास्त, प्लेन आहेत. ते मस्त चिमण्यांचे आवाज पण एकदम हळूहळू येतात. तसे इकडे गुगल मॅपच लावून चाललेलो. त्या रोडचा आपल्याला काय अंदाज नाही इकडचा, त्यामुळे बोललो गुगल मॅपवर लावू आणि मगच जाऊ. ये ना इकडे. इकडनंच किल्ला बघ, झाला संपला किल्ला. हा बुरुज आहे. हा त्याचं ते रिनोव्हेशन पण चालू होतं. इथं असं वाटतं त्या लोकांनी कब्जा केले. क्यों आए आपण इधर? काहीच नाही. कुठल्या? आणि तिकडे जाशील कसं आहे बघ, जंगल. हे मस्त आहे फक्त आंबे तोडायला. हा काय माहिती. ना गाडी दिसेल आपली. तिकडे गाडी दिसते फक्त आपली. तो बीच कुठे आहे पण मग? तिकडनं असेल का खाली?
नाही चला तर खाली. किल्ला बघून आता आम्ही डायरेक्ट बीचवरती आलो, कपडे चेंज करून. त्या बीचवर थोडं आंघोळ बिंघोळ करू, रूमवर जाऊन जेवू आणि झोपू. चला बाय. इथपर्यंत व्हिडिओ बघितली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.